एबीपी माझा. ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे आणि यानंतर थेट जाऊयात गडचिरोलीमध्ये. सध्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये माओवाद्यांच्या आत्मसमर्पणाचा कार्यक्रम हा सुरू झालेला आहे. माओवाद्यांचा म्होरका असणारा भूपती आणि त्याच्याबरोबरच एकूण 60 माओवादी हे आज आत्मसमर्पण करणार आहेत आणि या औपचारिक कार्यक्रमाला मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये आता सुरुवात झाली आहे. खरं तर भूपती हा नेमका कुठे आत्मसमर्पण करेल या संदर्भामध्ये संभ्रम निर्माण झालेला होता. तेलंगणा, छत्तीसगड, महाराष्ट्र अशा वेगवेगळ्या ठिकाणाची नावं समोर येत होती, परंतु अखेर त्यांनी महाराष्ट्रामध्ये हे आत्मसमर्पण करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि आज एकूण 61 नक्षलवादी हे पोलिसांसमोर सध्या आत्मसमर्पण करत आहेत. त्यामुळे ही चळवळ संपुष्टात आणण्यासाठी गडचिरोली पोलीस असतील किंवा गृह विभाग असेल यांना हे एक मोठं यश म्हणावं लागेल. आता मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये हे सगळे माओवादी एक एक करून आपलं आत्मसमर्पण करत आहेत, आपल्या हातातली शस्त्र ठेवत आहेत. भीमासोनी सदस्य राहिलेलं भीमासोनी हा आपल्या 12 बोर रायफलसह गणवेशात आत्मसमर्पण करीत आहे.